बाकी जिल्ह्याचं तर वेगळंच आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं की या 5 वर्षामध्ये आम्ही जो काढलेलं हे म्हणजे संपूर्ण खासदारकीच्या मतदारसंघात 9,995 सगळे 95 कोटी म्हणजे जवळपास 10,000 कोटीचा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण जिल्ह्यात आलेला आहे. त्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला, ते छापला तो जाहीरनामा आपल्यापर्यंत या इकडं काही ठिकाणी पोच झालाय. तर त्याच्यात आपण बघा म्हणजे त्यात खोटं काही नाही. जेव्हा जे आलेलं आहे जे दिसते आपल्याला त्याचीच मांडणी केली. आणि हे होत असताना मगाशी शिवेंद्रराजेंनी ज्याचा उल्लेख केला, सत्ता ही कोणाची येणार ह्याच्याबद्दल म्हणजे दुमत कोणाचंच नाही आहे. आणि असं असताना मग आपलं मत वाया का घालवायचं आणि कशा करता. पण आत्ताचे जे सध्याचे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांनी त्यांच्या ज्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही. किंबहुना आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही सातारा शहरात नाही तर या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडे सिंचन खातं होतं म्हणजे इरिगेशन खातं होतं. आणि ह्या 15 वर्षाच्या कालावधीत 1 रुपया सुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही. बरेच प्रकल्प रखडले गेले. त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला नाही. पण ज्यावेळेस सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला ह्याच जिल्ह्याला का महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण पाण्याशी संबंधित जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता भरपूर निधी देण्यात आला. आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला, शेतकऱ्यांना मिळाला. आणि ज्या लोकांना मला एक समजत नाही की वारंवार जे सांगितलं जातं की आम्ही रडीचा डाव खेळतो. रडीचा डाव आम्ही खेळतच नाही, ती आमची परंपरा नाही आहे. पण ह्यांनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचा डाव खेळ. ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा त्यांना डबऱ्यात घालण्याचं काम केलं आणि संपूर्ण मलिदा ह्यांनी संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं. आज मला सांगा नैतिकदृष्ट्या जबाबदार म्हणजे कुठलं म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार. लोक भ्रष्टाचाराला कधीच मतदान करत नाही. आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे. आणि इथं तर ते निवडून येणारच नाही. कारण की कालची जी सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती, ती विजयाची सभा होती. आणि औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. 7 तारखेला मतदान आणि 4 तारखेला निकाल. हे जरी बरोबर असलं तर मगाशी शिवराजेशी म्हणाले आणि महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू. पण त्या भागातले म्हणजे इथले जे सगळं तरुण जे वर्ग आहे आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळलं तरी चिक्कार झाला. आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ह्या निवडणुकीपुरतं मी हे बोलत नाही. भविष्य काळात जेव्हा आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस 6च्या 6 आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या करता जेवढं मी माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणुकीत जेवढा मी कष्ट घेतोय
तेवढंच किंवा जास्त कष्ट मी सगळ्यांसाठी घेणार नाही त्याबद्दल संकल्प आलेला आहे. आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर लोकांच्या मनात विचार येणं स्वाभाविक आहे की पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी जो मला वाटतं म्हणजे याच्यावर चर्चा होऊ शकते. जे काय तज्ज्ञ संपूर्ण शिवेंद्रजी तज्ज्ञ यांचे सहकारी आहेत त्यांनी व आमच्याबरोबर माझ्याबरोबर त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत ज्यांनी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे हा निकष मला लावला तर ते जास्त उपयुक्त राहील. कारण की लोक जेव्हा खासदार आमदार त्या लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधींकडनं जास्तीत जास्त आपले विकास कामं मार्गी लागले पाहिजेत. आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की देवी सांगितलं जाता मी कालच्या सभेत थोडं बोललो म्हणजे कारण नसताना जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे की संविधान बदललं जाणं. संविधान बदलण्याचा विशेष उद्भवत नाही. आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांच्याप्रती जे संपूर्ण सहकारी होते हे संपूर्ण संविधान तयार बनवण्यात एवढे बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपलं संविधान तयार केले गेले. किंवा ह्या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कम्पेअर केलं किंवा त्याची तुलना केली तर तेवढं बारकाई तिथं पाहण्यात आलेलं नाही. आणि हे बोलत असताना त्याच्या मागचं एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा येणार. आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही. आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम कटकारस्थान जे करतात हे अक्षरशः अत्यंत घृणास्पद किळस वाटण्यासारखं असं त्यांचे आज त्या हे मार्ग ते अवलंबतात आहे. पण आणि मग लोकांपर्यंत जाऊन सांगतात की चांगलं जर सांगितलं जर ते झालं 400 पार कशा करता लागतात ह्याच्या करतात त्याच्या करतात. इतिहासात जरा डोकं पाहणार या अगोदर काय झालं. इंदिरा गांधींनी ज्या वेळेस त्यांनी कुठल्या प्रकारचे विकास कामं मार्गी लावले नाही फक्त घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान चांगलं आहे. पण त्यांच्या संदर्भात ठोस पावलं का उचलले गेले नाहीत. ठोस पावलं किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत ज्याच्यामुळं आज आपण मोकळा श्वास आणि आज सुखरूप आपण आपल्या घरदाराला म्हणजे आपण राहू शकतो. त्याचबरोबर शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे ध्येय धोरणं राबवले गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी या संपूर्ण आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्रात सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गी आपण लावू शकलो. कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहे ते देखील आमच्या आमच्या दृष्टिकोनातून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण हे जेव्हा आपण प्रगतीच्या विकासाच्या जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे तेव्हा प्रत्येकात या ठिकाणी तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे विचार असतील ते सांगितले पाहिजे. त्या भागात कारण की तुम्ही ज्या भागात तुम्ही राहता तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे. तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं ना हा परिसराचा इथं हे असं केलं तर हे छान दिसेल किंवा त्याचा उपयोग लोकांच्या करता येईल. असे जे तुमचे डेव्हलपमेंटच्या बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून मला आणि शिवेंद्रजींना आपण सांगा. निश्चित त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती
संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती अंमलबजावणी निश्चितपणे आम्ही करू. फार वेळ झाला आणि बरंच बोलण्यासारखं आहे, पण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राजकारणामुळं की रिझर्वेशन हे असं कधी होणार नाही. आणि संविधानाचे तर बदलणं सोडून द्या, यांनी तर संविधान संपूर्ण नरडस कापून टाकलं संविधानचं. त्या काळात ज्यावेळेस त्यांनी कामं केलेल्या लोकांचा ओटा व्हायला लागला, आता कसं यांना थांबवायचं, तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकली. ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली, ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थानं जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही. ह्याने काय केलं की उलट सत्तेचं केंद्रीकरण केलं.